शिव महापुराण कथेमध्ये तरी एवढंच सांगेल मी की या शिव महापुराण कथा श्रवणाला तोच येईल की ज्याला देवादिदेव भोले बाबा बोलवेल, त्याला आमंत्रण देईल आणि त्याला या ठिकाणी येण्याची काय देईल, प्रेरणा देईल. म्हणून असा असणाऱ्या भोले बाबाचा महिमा आपण श्रवण करणार आहोत ना. तर ही कथा ऐकल्यानंतर सांगू तुम्हाला, आपल्याला त्या ठिकाणी आपल्या दोषाचा तर नाश होतोच, पापाचा तर नाश होतोच होतो, पण अंती शिवपदाची प्राप्ती आपल्याला निश्चित होणार हे तुम्ही असं लिहून ठेवा. कारण 4 गोष्टी 7 दिवस आपल्या कानावर जाणार आहेत ना. तर कितीही पाप्यातला पापी असू द्या, कितीही दुष्ट असू द्या, दुराचारी असू द्या, आणि जर त्याने शिव महापुराणाचे 2 जरी शब्द कानामध्ये ऐकले ना तर त्याला ही शिवलोकाची काय होते, प्राप्ती होते. म्हणून ही सर्वांना पावन करणारी आणि सर्वांना पवित्र करणारी शिवगाथा आपण श्रवण करणार आहोत ना. तर या शिव महापुराणाचा महिमा स्कंद पुराणाने वर्णन केलेला आहे. हे शिव महापुराण लिहिलं आहे वेदव्यासांनी. ज्याप्रमाणे मी तुम्हाला भागवतात सांगत आले की वेदव्यासांनी भागवताची रचना केली, तर त्यामध्ये 18,000 श्लोक, 335 अध्याय आणि 12 स्कंद भागवतामध्ये आहेत. त्याप्रमाणे शिव महापुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत. 18,000 नाही, किती हजार आहेत, 24,000 श्लोक आहेत आणि 7 संहिता आहेत. तुम्ही खंड धरा, नाही संहिता लक्षात राहिल्या तर 7 संहिता आहेत आणि 24,000 श्लोक आहे. विशाल अशा प्रकारचा भोले बाबांचा हा महिमा वर्णन करणारा ग्रंथ आहे. फक्त त्याला चित्त देऊन श्रवण करायचं. तर या शिव महापुराणाचा महिमा एवढा मोठा आहे. स्कंद पुराणाने वर्णन केलं की स्कंद पुराण सांगतं की जो कोणी शिव महापुराण कथा श्रवण करतो ना तर त्याचा तर उद्धार होतोच होतो, पण शिव महापुराण वर्णन करणारा कोणीही असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, तो पापी असू द्या, कोणीही असू द्या, त्याने जर शिव महापुराण श्रवण केलं तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्कंद पुराणाने वर्णन केलं आणि थेट आपल्याला त्या ठिकाणी नेलं की पावन असणाऱ्या कळी काळाच्या त्रासापासून सुटण्याकरता आणि कलियुगातल्या लोकांच्या उद्धाराकरता ज्या असणाऱ्या परम पवित्र धामामध्ये 1000 वर्षापर्यंत चालू राहणारा ज्यांनी यज्ञ सुरू केलेला आहे अशा असणाऱ्या नैमिषारण्य क्षेत्रामध्ये, तुम्हाला नैमिषारण्य क्षेत्र सर्वांना पाठ झालं म्हणून मी नैमिषारण्याची कथा सांगणार नाही. तर परम पावन ठिकाण असणारं नैमिषारण्य क्षेत्र की ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चक्राची फक्त निमी थांबली. निमी म्हणजे आपण पापणी आलेपर्यंत जेवढा वेळ लागतो ना त्याला निमिष म्हणतात. आणि ज्या स्थानावरती एक निमिष मात्र चक्र थांबल्या गेलं ना त्याला चक्र तीर्थ म्हणतात, त्यालाच नैमिषारण्य म्हणतात. तर त्या नैमिषारण्य क्षेत्रामध्ये हा कलियुग प्रारंभ होणार होता आणि सगळ्या जीवांच्या उद्धाराकरता 88,000 ऋषी मुनी त्या ठिकाणी 1000 वर्षाचा त्यांनी यज्ञ सुरू केला. आणि यज्ञ सुरू केला आणि सुरू करत असताना सकाळच्या प्रातःकाळ झाला की तो यज्ञ सुरुवात करायचे, सायंकाळ झाला की यज्ञ सुरुवात करायचे आणि मधल्या वेळामध्ये ते संकीर्तन करायचे, भगवत नाम संकीर्तन घ्यायचे. तर एक वेळची कथा स्कंद पुराणाने वर्णन केलं. कारण एकच हे पुराण असं आहे की याचा महिमा सांगितला नैमिषारण्यामध्ये आणि कथा सांगितली प्रयागराजमध्ये. आज आपण नैमिषारण्यात कथा श्रवण करणार आहोत आणि उद्या आपण प्रयागराजमध्ये जाणार आहोत. तर स्कंद पुराणाने वर्णन केलं. वेदव्यास म्हणतात की दुपारची वेळ आहे, 88,000 ऋषी मुनी विश्रांती घ्यायला बसलेले आहेत. कोणाचं वय लाख वर्षाचं आहे, कोणाचं वय शेकडो वर्षाचं आहे. सगळे त्या ठिकाणी संकीर्तन करत होते आणि सगळ्यांच्या मधोमध वयाने लहान असणारी सूतजी महाराज त्या ठिकाणी आले. तर सूतजी महाराजांचं सगळ्यांनी उठून उभा राहून काय केलं, स्वागत केलं. बोलिये सूतजी महाराज की हर हर महादेव. सूतजी महाराजांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत केलं, सुंदर त्यांना आसनावरती बसवलं आणि सगळ्या 88,000 ऋषीपैकी शौनकाधिक ऋषी उठले. सूतजी महाराजांना आसनावर बसवलं, चरण प्रक्षालन केले, सुंदर त्यांची पूजा अर्चना केली आणि सुंदर त्यांना हात जोडून प्रार्थना केली की तद्विधी प्रणिपातेन
परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शनः। ज्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करायचं असतं ना, त्यांची अगोदर सेवा करावी लागते, त्यांची स्तुती करावी लागते, पूजा करावी लागते आणि आदरपूर्वक प्रार्थना करावी लागते। आम्हाला तुम्ही ज्ञान सांगा, आम्हाला तुम्ही कथा सांगा। त्याप्रमाणे सुतजी महाराजांना उंच आसनावरती बसवलेला आहे आणि शौनकादिक ऋषी 88,000 ऋषी जसे तुम्ही बसलात ना, तसे 88,000 ऋषी मुनी बसलेले आहेत आणि शौनकादिकांनी हात जोडले सुतजी महाराजांना आणि प्रार्थना केली की सर्व सिद्धांत निष्पन्नम भक्त्यादिक विवर्धनम शिवतोषकरम दिव्यम शृणुवत्सरसायणम कालव्याल महात्रास विध्वंसकरमुत्तमं शैवं पुराणं परमं शिवणोक्तं पुरामुनी। हे सुत हे महाप्राज्ञ, हे सुतजी महाराज, तुम्ही पुराण सांगण्यामध्ये खूप ज्ञानी आहात। तुमच्या वाणीमधून आम्ही ब्रह्मपुराण, वामन पुराण, नरसिंह पुराण, स्कंद पुराण, वायुवीय पुराण, पद्म पुराण, नारदीय पुराण, अग्नि पुराण, श्रीमद भागवत महापुराण, देवी भागवत अनेक पुराण श्रवण केले। पण हे सुतजी महाराज, आता आम्हाला देवादिदेव भगवान महादेवांची कथा श्रवण करण्याची काय आहे, इच्छा आहे की जेणेकरून जी कथा ऐकल्याच्या नंतर सर्व असणाऱ्या मानव जीवांचा उद्धार होईल आणि जेणेकरून कथा श्रवण करून पूर्ण कलिकालामध्ये पीडित असणाऱ्या लोकांना आधार मिळेल आणि कलिकालाने ग्रासलेल्या लोकांना कुठेतरी त्या ठिकाणी एक भोले बाबांच्या असणाऱ्या निवासस्थानावरती त्यांना समाधान मिळेल आणि त्या ठिकाणी त्यांना शिवलोकाची प्राप्ती होईल। कारण कलिकाळाचं युग चालू झालेला आहे, काळ खूप वेग गतीने वाहतो आहे आणि कलियुगातल्या लोकांच्या उद्धाराकरता जप तप यज्ञ याग हा फार अवघड साधना आहे। म्हणून हे सुतजी महाराज, तुम्ही आम्हाला भगवान देवादिदेव भोले बाबांची शिवकथा आम्हाला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आमची कानही तृप्त होईल आणि जेणेकरून कलियुगातल्या लोकांनी जर शिव महापुराण कथा श्रवण केली तर त्यांनाही अनायासे शिवलोकाची प्राप्ती होईल। अशी शिवकथा सर्वांना सुलभ, सर्वांना सोपी करून सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी ती शिव महापुराण कथा तुम्ही आम्हाला सांगा। तर सुतजी महाराजांना आनंद झाला आणि सुतजी महाराजांनी देवादिदेव महादेवांना प्रणाम केला की देव देव महादेव विश्वात्मन विश्वभावनः। हे देवादिदेव महादेव, हे भगवान, मी तुम्हाला प्रणाम करत आहे। आणि हे सुतजी महाराज, मी तुम्हाला ती कथा सांगणार आहे की जी कथा साक्षात देवादिदेव भोले बाबांनी नंदिकेश्वरांना सांगितली, नंदिकेश्वरांनी व्यासांना सांगितली, व्यासांनी सनत कुमारांना सांगितली, सनत कुमारांनी व्यासांना आणि व्यासांनी सुतजींना सांगितली आणि ती कथा शौनकादिक ऋषींना सुतजी महाराज सांगतात। सांगू तुम्हाला, पहिल्यांदा ही शिव महापुराण कथा हे काही ज्याप्रमाणे भागवत साक्षात भगवान नारायणाने आपल्या वाणीतून उच्चारलेला आहे ना की अहमी बासमी वाग्रे नान्यत यत् सदसत्परम पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्। ज्याप्रमाणे भागवत महापुराण भगवान नारायणाने आपल्या मुखातून वर्णन केलं ना, त्याप्रमाणे देवादिदेव भगवान महादेवांनी हे शिव महापुराण आपल्या वाणीतून प्रगट केलेलं आहे। हे काही कोणी दुसऱ्याने सांगितलेलं नाही, साक्षात देवादिदेव भोले बाबांनी आपल्या वाणीतून ही शिवगाथा शिव महापुराण प्रगट केलेलं आहे। या शिव महापुराणामध्ये पहिले 1,00,000 श्लोक होते। किती श्लोक होते?
1,00,000 श्लोक होते. आपल्याला 10 श्लोक वाचायला वेळ नाही, आपण कधी वाचले असते. म्हणून व्यासांनी त्याचे 24,000 श्लोक बनवले. म्हणून सुतजी महाराज म्हणतात ती कथा तुम्हाला मी सांगणार की ज्या शिव महापुराण कथेचा उपदेश भगवंताने नंदिकेश्वराला, म्हणजे ज्या भगवान नंदीचं आपण पूजन करतो ना अगोदर महादेवाकडे जाताना, त्या भगवान नंदिकेश्वराला पहिल्यांदा शिव महापुराण सांगितलं. नंतर त्या नंदिकेश्वरांनी सनतकुमारांनी व्यासांना, आणि व्यासांनी सुतजी महाराजांना, आणि सुतजी महाराज सनकादिकांना सांगतात की हे सनकादिक मुनींनो, की अनेक जन्माचे, कित्येक जन्माची साधना, कित्येक जन्माचं पुण्य एकत्रित होतं ना, आणि एकत्रित झाल्याच्या नंतर तो समय येतो की एखाद्या महाभाग्यवानाला मनामध्ये शिव महापुराण श्रवणाच्या प्रति इच्छा जागृत होते, की ती ऐकण्याची काय होते, इच्छा होते. मग तुम्ही एक इथं नाही, सगळ्या गावातल्या महिला आहेत, म्हणजे तुमच्या अनेक जन्माची इच्छा नव्हे, अनेक जन्माचं पुण्य एकत्रित आलेलं आहे आणि ते फलीभूत झालेलं आहे की ती शिवगाथा आपण या ठिकाणी काय करत आहोत, श्रवण करत आहोत. तर त्या ठिकाणी शिव महापुराण श्रवण करणारा जो मनुष्य असतो ना, तो निष्पाप होतो. जो शिव महापुराण श्रवण करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. आणि ये शृण्वन्ति मुने शैवं पुराणं शास्त्रमुत्तमं ते मनुष्यान् मंतव्या रुद्राये मन संशयः. जो शिव महापुराणाचे श्रवण करतात ना, त्यांना मनुष्य नाही समजल्या जात. आता आपण 7 दिवस यात 2 घंटे 3 घंटे या धर्म मंडपामध्ये बसणार आहोत ना, तोपर्यंत त्यांना व्यासांनी सांगितलं, जर जो कोणी श्रद्धापूर्वक विश्वासपूर्वक जो शिव महापुराण कथा श्रवण करतो ना, तो साक्षात रुद्ररूप होऊन जातो. त्याला सर्वसामान्य म्हटलेलं नाही. जो शिव महापुराण कथा श्रवण करतो, वेदव्यास म्हणतात तो रुद्ररूप या ठिकाणी बसलेला असतो, तो शिवस्वरूप होऊन जातो. म्हणून त्यांना रुद्राचंच रूप समजल्या जातं. 3 तासाकरता का होईना, म्हणजे कथा आपण श्रवण करतो ना, तर रुद्र स्वरूप अवस्था त्या ऐकणाऱ्याच्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून जो श्रवण करतो तो कर्म जाळातून भस्म होतो. कितीही आपलं चांगलं वाईट कर्म असू द्या, जो शिव महापुराण श्रवण करतो, वेदव्यास म्हणतात तत्पुराणं सर्वदानेषु वा पुणे शंभो पुराण श्रवणात तत्फलम निश्चलम भवे. वर्णन केलं की जी शिव कथा श्रवण केल्याच्या नंतर जिशे श्रवण कर मिट जाती सौ जन्म जन्म की व्यथा. एका जन्माची नाही तर 100 जन्माची कथा शिवकथा श्रवण केल्याने काय होते, दूर होते. म्हणून जो शिवकथा श्रवण करतो ना, त्याची व्यथा दूर होते. म्हणून काय करायचे असते, श्रवण शिवकथा. जय जय शिवकथा. आणि सदा सर्व काळ सदा सेव्या विशेषतः एतत् शिवपुराणस्य कथा परम पावनी. म्हणून सुतजी महाराज म्हणतात शौनकादिकांना की हे ऋषीगणींनो, सुतजी महाराज म्हणतात आपला खूप मोठं भाग्य आहे की तुम्ही मला शिव महापुराणाविषयी विचारलेलं आहे. तर ऐका की या शिव महापुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत, 7 संहिता आहेत. भक्ती ज्ञान वैराग्याने संपन्न असणारा हा शिव महापुराण ग्रंथ आहेत. आणि सुतजी महाराज सांगतात की विद्येश्वर संहिताद्या द्वितीया रुद्र संहिता तृतीया रुद्ररूप कोटी रुद्र चतुर्थिका. त्या ठिकाणी सांगितलं की पहिली संहिता आहे. मी तुम्हाला उद्या विचारला, फक्त लक्षपूर्वक ऐका. तुम्ही फक्त एक जरी संहिता लक्षात ठेवली ना तरी आपल्याला कथेचं फळ मिळालं समजेल मी आजच्या. तर 7 संहिता आहे. किती संहिता आहे, श्लोक किती आहेत? झोपल्या का? नाही, झोपायचं नाही. सगळ्यांनी म्हणा हर हर. आवाज कुठे गेला? हर हर. 24,000 श्लोक आहेत. एवढं जरी सांगितलं तरी बाज झालं मला उद्या. किती हजार श्लोक आहेत? 24,000 श्लोक आहेत. 7
संहिता आहेत. पहिली संहिता आहे रुद्र संहिता, दुसरी संहिता आहे शतरुद्र संहिता, तिसरी संहिता आहे शतरुद्र संहिता, दुसरी संहिता आहे रुद्र संहिता, चौथी संहिता आहे कोटी रुद्र संहिता, पाचवी संहिता आहे उमा संहिता, सहावी संहिता आहे कैलास संहिता आणि सातवी संहिता आहे वायुवीय संहिता. एक जरी लक्षात राहिली तरी बस झाली. पहिली संहिता आहे विद्येश्वर संहिता, दुसरी आहे रुद्र संहिता, तिसरी शतरुद्र संहिता, चौथी कोटी रुद्र संहिता, पाचवी उमा संहिता, सहावी कैलास संहिता आणि सातवी वायुवीय संहिता. तर सुतजी महाराज म्हणतात की श्रद्धापूर्वक की अद्योपाद्य त्या ठिकाणी अशा 7 संहितेचा आणि 24,000 श्लोक संहितेचा जो हा ग्रंथ आहे, हा सर्वोपरी सर्वोत्तम सर्वात श्रेष्ठ असणार शिव महापुराण आहे. आणि जो श्रद्धापूर्वक याचं श्रवण करतो, पठन करतो, कारण जो याचं श्रवणही करतो आणि जो याचं वाचन करतो ना, तर शिव महापुराणाने सांगितलं की एतत् शिवपुराणं हि सप्तसंहितमाद्यत परिपूर्णं पठेदस्तु सजीवमुक्तम उच्यते. जो या शिव महापुराणाचं पारायण करतो आणि जो या शिव महापुराणाला श्रवण करतो ना, तो मुक्त होतो. आणि महाराज ज्याच्या घरामध्ये शिव महापुराण ग्रंथ आहे, शिव महापुराण सांगतं की ज्याच्या घरामध्ये शिव महापुराण ग्रंथ आहे त्याचं घर तर पवित्र होतच होतं, त्याचं घर तर तीर्थ बनतच, पण त्याच्या घरचा परिसर सुद्धा काय बनतो, पवित्र बनतो. एवढी शिव महापुराणाची काय आहे, ताकद आहे. तर त्याच्या घराचा परिसरही तो पवित्र बनतो, त्याचं घर तीर्थ बनतं. आणि भगवान शिवांची कथा जो श्रवण करतो, मी पुन्हा पुन्हा सांगेल, श्रद्धापूर्वक श्रवण करा, त्याला शिवपदाची प्राप्ती होते. आणि शौनकजी म्हणतात की शिव महापुराण ग्रंथ कोणी पापी असू द्या, दुराचारी असू द्या की, आणि त्याने जर ही कथा श्रवण केली ना, तर त्याचाही उद्धार होतो. तर शौनकादिकांनी विचारलं, हे सुतजी महाराज, अशी एखादी कथा आहे का की ज्याने ही शिवगाथा श्रवण केली आणि त्याचा काय झाला, उद्धार झाला? तर सुतजी महाराज म्हणतात, सांगतात की सूत सूत महाभाग धन्यस्त्वं परमार्थविद अद्भुतेयं कथा दिव्या श्राविता कृपया हिनः. हे गुरुदेव, ह्या भूमीवरती सर्वश्रेष्ठ शिव महापुराणासारखा श्रेष्ठ दुसरं कुठलं साधन नाही. पण आता आम्हाला या कथा श्रवणाची तर इच्छा आहेच आहे, पण असा एखादा मानव आहे का की हे मानवा पापकृतो दुराचार रता खलाः कामादि निरता नित्यं तेपि शुद्ध्यन्ति नरः. जो मनुष्य पापी आहे, दुराचारी आहे, खल आहे आणि त्याने जर अनायासे, म्हणजे तुम्ही मुद्दामून आलात ना, आपण कथा श्रवणाला अट्टहास्याने आलोत, पण मुद्दाम जर जाता जाता जरी कानावरती शिव महापुराण श्रवण झालं किंवा शिव महापुराणाचे शब्द जरी ऐकायला आले, तर त्याचाही उद्धार होतो का? तर याकरता सुतजी महाराज एक पुराणाची प्राचीन कथा सांगतात की सुतजी महाराज म्हणतात की लक्षपूर्वक ऐका शौनकादिक ऋषींनो, की पुराणाचा काळ होता आणि पुरातन काळातली ही कथा आहे की एक किराताचं नगर होतं. कोणतं नगर होतं? किराताचं एक नगर होतं. आणि आसीत किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बलः दरिद्रो रस विक्रेता देवधर्म परामुखः. किरात नावाचं नगर होतं आणि त्या किरात नावाच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक असणारा दुर्बळ एक ब्राह्मण राहत होता आणि वैश्यवृत्ती त्याने अवलंबून घेतलेली होती. तो रसादिकांची विक्रय करायचा आणि लोकांचा विश्वासघात करायचा, लोकांना लुटायचा, मारहाण करायचा, वेश्यालयामध्ये जायचा आणि तो धन लुटून यायचा. वर्ण होता त्याचा ब्राह्मणाचा, पण कार्य सगळं त्याचं विचित्र होतं. ब्राह्मण वर्णामध्ये तो जन्माला आलेला, पण रस विक्रय करायचा, म्हणजे मदिरा विक्रय करायचा, जंगलामध्ये लोकांना अडवायचा, मारहाण करायचा, चोरी करायचा आणि वेश्यागमन करायचा, वेश्यालयामध्ये जायचा
अनेक लोकांचा विश्वासघात करायचा. सांगू तुम्हाला, जीवनामध्ये आपण कधीच कोणाचा विश्वासघात करायचा नाही, कारण विश्वासघात ही सुद्धा एक प्रकारचं काय आहे, पापच आहे. म्हणून जीवनामध्ये कधी कोणाचा विश्वास संपादन नाही करता आला तरी चालेल, पण कधी कोणाचा विश्वासघात करायचा मनात पण आपण विचार आणायचा नाही, कारण विश्वासघात करणं ही एक प्रकारचं पापच सांगितलेलं आहे. म्हणून तो देवराज नावाचा ब्राह्मण लोकांना फसवायचा, गोड बोलवायचा आणि त्यांचा विश्वासघात करायचा. आणि आचार भ्रष्ट असणारा तो ब्राह्मण त्याने काय केलं की वेश्यालयामध्ये जायचा ना, तर त्या वेश्येची पूर्तता करायचा, वेश्यागमन करायचा आणि माता पित्यांना, पत्नीला, पुत्रांना तो त्रास द्यायचा. एवढा त्रास द्यायचा, भयंकर त्रास द्यायचा. आणि एके दिवशी सहज तो फिरत फिरत महाराज, एवढंच नाही तर त्याने एके दिवशी एवढी मदिरा प्राशन केली, एवढी मदिरा प्राशन केली की त्याने त्या नशेमध्ये आई वडिलांचाही घात केला आणि पत्नीचाही घात केला. म्हणजे आई वडिलांनाही मारून टाकलं, पत्नीलाही मारून टाकलं आणि रोज वेश्यालयामध्ये जाऊ लागला, रोज मदिरा पान करू लागला, रोज जंगलाने फिरू लागला, रोज लोकांना मारायचा. आणि एक दिवस तो फिरता फिरता त्या ठिकाणी कदाचित